कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा. कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश. एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा. 31 मार्चला कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार. कामराला मुंबईत येऊन कोर्टात रितसर जामीन मिळवणं आवश्यक. यापूर्वी दिलेल्या समन्सवेळी कामराची अनुपस्थिती. कोल्हापूर कोर्टातून कोठडीसाठी नेताना वकिलाकडून प्रशांत कोरटकरला शिवीगाळ. शिवीगाळ करणारे वकील पोलिसांच्या ताब्यात. दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती. वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसे देऊन थकले आणि यामुळेच दिशाची आत्महत्या. मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब नोंदवला. दिशा काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीशी जाहिरातींसाठी दिशा पटाणी मिलिंद सोमण यांचा करार. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली. या अपमानाचा बदला घेण्यासाठी देशमुखला धडा शिकवायचा असं कृष्णा आंधळेनं सांगितलं. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारचा जबाबातून दावा. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागेल. हा पहिला अर्थसंकल्प होता. योग्य वेळी 2100 देऊ. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या. मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पतीनं विष प्राशन केलं. पती राकेश खेडेकरवर ससून रुग्णालयात उपचार सुरू. देशाला लुटणाऱ्यांवर पैसे परत करण्याची वेळ. ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली. ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा.